काय तुमची सुद्धा तांब पितळीची भांडी अशीच घाण झाली आहे का? बरं सणावारांना जास्त टाइम नाही किंवा मार्केटची पावडर तुम्हाला वापरायची नाही. हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. मार्केटची पावडर वापरली तर हाताला फार खाज येते. हाताला जर जाळं असेल तर जाळ्यामध्ये ती पावडर अडकते आणि नखामध्ये पूर्ण काळी पावडर जाते. मग होतो तर फक्त त्रास. मग ही एक घरच्या घरी घरगुती पावडर नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 2 ते 3 चमचे गव्हाचं पीठ टाकायचं आहे. आता तुम्हाला जेवढी तांब पितळीची भांडी स्वच्छ करायची खरं तर तेवढं प्रमाण तुम्हाला याला कमी जास्त लागणार आहे. तर इकडे तुम्हाला टाकायचंय गव्हाचं पीठ 3 चमचे, 1 चमचा टाकायचा आहे त्यामध्ये मीठ. आता गव्हाच्या पिठाऐवजी बेसन पीठ सुद्धा तुम्ही इकडे घेऊ शकता, फक्त मैदा घेऊ नका. त्यानंतर टाकायचंय सिट्रिक ॲसिड ज्याला लिंबू सत्व म्हटलं जातं. कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात तुम्हाला इझिली भेटून जाईल. 2 चमचे टाकलंय. हे तुम्हाला 2 फॉर्ममध्ये येतं. एकतर अशा पद्धतीने साखर फॉर्ममध्ये किंवा पावडर फॉर्ममध्ये. जे भेटलं ते तुम्ही घेऊ शकता, ते एकच आहे. त्यानंतर इकडे टाकायचं आहे तुम्हाला बेकिंग सोडा. आता बेकिंग सोडा नसेल तर तुम्ही इकडे इनोचा 1 साचे टाकू शकता. बेकिंग सोडा 2 चमचे घेतला आहे आणि यामध्ये जर तुम्ही डिटर्जंट टाकलं, पावडर डिटर्जंट तरीही चालणार आहे. पण आपण डिशवॉश लिक्विड वापरणार आहोत. तर ही पावडर तुम्ही आता एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता. कारण गव्हाच्या पिठाला जाळी-अळी लागू नये म्हणून आपण हे फ्रिजमध्ये स्टोअर करतोय आणि जेव्हा तुम्हाला तांब पितळीची भांडी स्वच्छ करायची, त्यानंतर इथून पुढची जी मी प्रोसेस सांगणार आहे ती तुम्हाला सेम फॉलो करायची आहे. आय होप तुम्हाला व्यवस्थित हे अंडरस्टँड झालं असेल. यानंतर तुम्हाला त्यामध्ये जेव्हा वापरायचं तेव्हा लिंबाचा रस टाकायचा आहे. बिलकुल व्हिनेगरचा वापर करायचा नाही. व्हिनेगरचा वापर जर केला तर तुमची भांडी काळी होऊ शकतात. व्हिनेगर वापरायचं नाही, फक्त लिंबाचा रस वापरायचा आहे आणि बिलकुल तुम्हाला यामध्ये बिलकुल ॲडिशनल असं काही टाकायचं नाही. आता फक्त डिशवॉश लिक्विड टाकायचंय. पण जर तुम्ही डिटर्जंट पावडर घेतलं असेल तर डिशवॉश लिक्विड टाकायचं नाही. जसं आपण हे मिक्स करायला लागतो, हे सगळं जी पेस्ट आहे अशी फसफसायला लागते, एवढी हलकी होते, तर तुम्हाला सांगूच नका. तर या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. जेव्हा तुम्हाला तांब पितळीची भांडी स्वच्छ करायची आहे तेव्हा. ह्या पावडरने तर तुम्ही ॲल्युमिनियम स्टीलची भांडी सुद्धा व्यवस्थित स्वच्छ करू शकता. एवढं जबरदस्त हे आहे बघा. आता बघा मी यामध्ये न पाणी टाकता तुम्हाला आधी क्लीन करून दाखवते आणि जर पाणी टाकलं तर ते सुद्धा दाखवते. रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे. फक्त आपल्याला याचा ना घासणीचा वापर करायचा ना काही, ना आपल्या हाताला जळजळ होणार, ना काही आणि मेन म्हणजे आपल्या पैशांची सुद्धा बचत होणार. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. चला आता बघा या सोल्युशनमध्ये आपण पाणी नाही टाकलं, पण जर पाणी टाकलं तर मेन म्हणजे आपले भरपूर सारे भांडे सुद्धा क्लीन होतील. त्यामुळे आपण पाण्याचा वापर सुद्धा करून हे कसं करायचं ते सांगते. तर अजून थोडंसं डिशवॉश लिक्विड टाकलं, पाणी टाकून आता ह्याची पेस्ट बनवायची. एकदम रनी पेस्ट बनवायची नाहीये. या पद्धतीने असायला हवी. हे फसफसायला लागतं सोल्युशन, त्यामुळे बेतानच पाणी तुम्हाला यामध्ये घालायचं आहे. या पद्धतीने आता हे सोल्युशन तयार झालेलं आहे. आता तुम्हाला घासणीचा वापर करायचा तर करू शकता. जी सॉफ्टवाली घासणी असते बघा, पिवळी आणि ती हिरवी, त्या घासणीचा वापर तुम्ही इकडे करू शकता. हे फक्त लावायचं किंवा घासणीने व्यवस्थित घासून घ्यायचं. एकदम जबरदस्त रिझल्ट मिळतो. बिलकुल यामुळे भांडी काळी होत नाही. कितीही काळपट, चिवट झालेले दिवे सुद्धा तुम्ही याने स्वच्छ करू शकता. एवढं जबरदस्त हे आहे. आता या पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं आहे, घासून घ्यायचं आहे आणि जसं आपण मार्केटची पावडर स्प्रे वापरतो, तर नंतर आपल्याला व्यवस्थित ते डिशवॉश लिक्विड किंवा साबणाने धुवून घ्यावं लागतं. तर असं याला काहीच गरज नाहीये. डायरेक्ट फक्त पाण्याने तुम्हाला पुसून घ्यायची आहे. जेवढी माझ्याकडे सगळी तांब पितळीची भांडी आहे, आता सणवारासाठी आपल्याला स्वच्छ करायची, ती याच पद्धतीने आता मी घासून घेते आहे. तांब, पितळ सगळं काही फक्त तुम्हाला हात फिरवायचा आहे. व्यवस्थित स्वच्छ होतात. बिलकुल हाताला खाज वगैरे काहीच लागत नाही. या पद्धतीने क्लीन करायचं आहे तुम्हाला आणि जर तुमच्याकडे बेकिंग पावडर असेल तर ते सुद्धा तुम्ही 1 चमचा टाकू शकता. तर या पद्धतीने स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि नंतर व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे. जर असे काळे डाग झाले असेल तर मात्र घासणीने थोडं त्याच्यावरती घासायचं आहे. म्हणजे काय होतं, ते काळे डाग सुद्धा निघून जातात. आता तुम्हाला मार्केटची पावडर आणायची सुद्धा गरज नाही आणि स्प्रे सुद्धा वापरायची गरज नाही. आहे का नाही घरच्या घरी सोल्युशन तयार. एकदा पावडर बनवली तर महिनाभर बघायचं टेन्शनच नाही. या पद्धतीने बघा आता मी व्यवस्थित धुवून घेतलं आहे आणि धुवून घेतल्यानंतर पटकन आपल्याला हे पुसून घ्यायचं. म्हणजे पाण्याचे डाग यावरती होणार नाही आणि पटकनचं साफ होईल. रिझल्ट तुमच्या समोर आहे. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर पटकन व्हिडिओला हाईप करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की ऑल करा. या पद्धतीने पुसून उन्हामध्ये किंवा फॅनखाली सुकून घ्यायचे. आपल्या पूजेसाठी, सणावारासाठी तांब पितळीची भांडी रेडी झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही भांडी स्वच्छ करा आणि मला Instagramवरती फोटो नक्की पाठवा. तुम्हाला हॅक कसा वाटला हे सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि तांब पितळीची भांडी अशा पद्धतीने स्वच्छ करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप